रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे महादेवाची घंटा या विषयावर आजचा व्हिडिओ सादर करणार आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कैलास राणा शिवचंद्र मौळे फणींद्र माथा मुगुटे झळाळे कारुण्य सिंधो भव दुःख हारे तुझ बीन शंभो मज कोण तारे. दृष्टांत. दैवी आणि आसुरी या दोन संपत्ती आहेत. दैवी म्हणजे देवामध्ये जे गुण असतात ना, त्या गुणाप्रमाणे जे लोक वागतात ते दैवी संपत्तीचे असतात, अशी शास्त्रीय संकल्पना आहे. आणि असुर म्हणजे त्यालाच आसुरी संपत्ती असं म्हणतात, की जे दुर्गुणाप्रमाणे वागतात, अत्याचारीपणा करतात, चोऱ्या माऱ्या लुबाडणं, दुसऱ्याला झोंबाडणं, तर ते आसुरी संपत्ती समजल्या जाते. सगळं जगत ह्या दोन संपत्त्यामध्ये आहे. एक दैवी संपत्तीचे लोक असतात आणि दुसरे आसुरी संपत्तीचे असतात. तर याप्रमाणे आसुरी संपत्तीचा जो प्रभाव असतो त्याविषयी आज आपणाला बोलायचं आहे. एक असाच आसुरी संपत्तीचा म्हणजे तशा विचाराचा माणूस, त्याने भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची तपश्चर्या करून करून मग तो भोलेनाथ प्रसन्न झाले. वरम ब्रूही, माग तुला काय पाहिजे. आणि मग तो म्हटला, भगवान मला असं काहीतरी द्या की ज्याच्यामुळे मी मागाल ते प्राप्त होईल. भगवान शंभू म्हणाले, हे बघ, ही जी घंटा आहे ना, ही घंटा घरी घेऊन जा आणि घरात घंटा बांध आणि घंटा वाजवायची अशी आणि घंटेला मागायचं, तुला ते प्राप्त होईल. ठीक आहे म्हणाल. पण भगवान महादेव म्हणाले, हे बघ, लक्षात ठेव, ही महादेवाची घंटा आहे, देवाची घंटा आहे. तुला एक पट प्राप्त झालं की शेजारीला दुप्पट होईल, हे लक्षात घे. त्याला त्या आनंदाच्या भरामध्ये तो पुढचा विषय काय कळला नाही. आनंदाचा उद्रेक झाला ना की पुढची गोष्ट माणसाला कळत नाही, कारण तिथे विवेक संपून जातो. आनंदामध्ये तो विवेक बुडून जातो. सदसद विचारबुद्धी राहत नाही. तुला घंटा वाजवली की प्राप्त होईल सगळं असं म्हटल्यावर त्याला आनंद झाला होता ना. पण भगवंताने, महादेवाने जे पुढचं सांगितलं की शेजारीला दुप्पट होईल, ते त्याच्या फारसं लक्षात नाही आलं. आनंदाच्या भरामध्ये ती घंटा घेतली, घरी गेला, घंटा बांधली आणि ठणान सरी घंटा वाजवली महादेवाचं नाव घेऊन. सुंदर स्त्री प्राप्त होऊ दे. सुंदर स्त्री प्राप्त झाली. ठणान श्री घंटा, चांगल्या स्प्रिंगचा पलंग गाद्या वगैरे तयार होऊ दे, तयार झाल्या. पण तिकडे शेजाऱ्याला दुप्पट दुप्पट व्हायला लागले. पुन्हा घंटा वाजवली, मला एक बंगला तयार होऊ दे. बंगला तयार झाला की शेजाऱ्यालाही बंगला, अरे तो दुसऱ्या शेजाऱ्याला पण बंगला झाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे शेजाऱ्याला दुप्पट व्हायला लागलं आणि शेजारी तर माझा शत्रू आहे, भांडतो मला नेहमी. आणि माझी घंटा, तपश्चर्या माझी, आणि मला भगवंताने वर दिलं आणि त्याला दुप्पट होत आहे, याचं कशाला बरं करायचं म्हणले. असा त्याच्या मनामध्ये अविवेक निर्माण झाला. आणि मग त्याने आपला विचार बदलला. पुन्हा घंटा वाजवली, माझ्या दारामध्ये एक आड तयार होऊ दे. एक आड तयार झाला. शेजाऱ्याच्या दारामध्ये दोन दोन आड तयार झाले. पुन्हा घंटा वाजवली, ठराण, माझा एक डोळा जाऊ दे. त्याचा एक डोळा गेला, पण शेजाऱ्याचे दोन्ही बी डोळे गेले. आणि शेजारी घरात गेलेले बाहेर आले की त्या आडात पडायचे. आणि आडात पडून सगळे ते घरातले शेजारी त्याने मारले. आणि एक डोळा घेऊन तिथं गेला आणि पाहिलं. आता कशी झिरली, म्हणाले, माझ्या घंट्यावर तुम्ही मजा करायला लागले होते काय? अरे घंटा माझी आहे,
मग तुमचं कसं बरं होईल आणि मला कसं बरं दिसन. म्हणजे दुसऱ्याचं बरं करायची इच्छा तर नाहीच नाही. पण दुसऱ्याचं बरं झालं तरी त्यांना बरं वाटत नाही, पोटदुखी होते. डॉक्टरला म्हणतात कालपासून पोट दुखतंय. म्हणले काय झालं, केव्हापासून, कशामुळं दुखतंय? काय नाही म्हणले, शेजाऱ्याने गाडी घेतली तेव्हापासूनच दुखतंय. म्हणजे त्याचं शेजाऱ्याचं काही चांगलं झालं की याला बरं नाही वाटत. यालाच म्हणतात आसुरी आनंद. आणि हाच आपला आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग आहे. हे आसुरी आनंद जो आहे म्हणजे आसुरी संपत्तीचा जो आनंद आहे, तर हा आनंद समाज विघातक आहे, कौटुंबालाही विघातक आहे, स्वतःलाही विघातक आहे आणि सगळा हा विघातक आनंद आहे. आणि म्हणून जो दुसरा दैवी सद्गुणाचा आनंद आहे ना, तो आनंद सात्विक आणि तात्विक असतो. आणि म्हणून तो आनंद आपल्याला कसा प्राप्त होईल, तो आनंद कुठे असतो, कोणाच्या सहवासात राहिल्याने तो आपल्या अंतःकरणामध्ये रुझेल आणि तशाप्रमाणे आपलं आचार विचार होतील, असा विचार करून आपण संत सज्जनांच्या विचाराच्या संगतीत राहिलं पाहिजे. नाहीतर आपल्या मनामध्ये हे दुष्ट लोक जे आहेत ना, आसुरी संपत्तीचे विचार करणारे, ते चांगला विचार येऊच देत नाही. शकुनी मामाने नेहमी हेच केलं. त्या दुर्योधनाच्या मनामध्ये श्रीकृष्णाचे विचार कधी येऊच दिले नाही. त्याने चांगले विचार यायच्या अगोदर हा तिथे टपूनच असायचा. त्याला ती संधीच दिली नाही. तेव्हा कोणतेही विचार एकदम रुजत नाही आहेत, त्याच्या संगतीत राहावं लागतं. चांगलं वाचन, चांगलं दर्शन, चांगलं भ्रमण, हे सगळं चांगलं चांगलं सतत करावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. चांगले सद्गुण रुजण्यासाठी, चांगले सद्गुण अंगी बांधण्यासाठी बराच काळ घालावा लागतो. त्या सज्जनामध्ये, त्या संतांच्या संगतीमध्ये राहावं लागतं, पाहावं लागतं, तसं करावं लागतं, तसं वाचावं लागतं. आणि तसं रुजल्यानंतर मगच माणूस देवाचा देव माणूस होतो. पशु का होत पनैया, नरका कछु नाही होय, नर करणी करे तो नरका नारायण होय. नराचं नारायण होता येतं, पण चांगले विचार रुजले तर. आणि ते चांगले विचार रुजण्यासाठी चांगली संगत केली पाहिजे. नाहीतर मग त्या शकुनी मामाचे विचार दुर्योधनाला सतत तो पेरायचा. त्यामुळे दुसरे विचार घुसायचेच नाही ना. जर या विचाराने जर अंतःकरण गच्च भरलेला असेल, दुसरे विचार शिरतीलच कसे. आणि त्यामुळे परिणाम काय होतो, अरे परिणाम काय होतो म्हणजे महाभारत झालं. तर प्रत्येकाच्या घरात महाभारत होऊ नये, गल्लीत होऊ नये. आपल्या विचारात नेहमी चांगले सद्गुण असले की माणूस देव माणूस होतो, हा या विचाराचा परिणाम आहे. आणि याच्यासाठीच हा आपला व्हिडिओ आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आपण चांगले विचार ऐकत राहा, दुसऱ्यांना पाठवा आणि आनंदी राहा, हसत राहा. रामकृष्ण हरी.